श्रद्धा वालकरची निर्गुण हत्या संपूर्ण हिंदू समाजाला हादरवणारी होती। लव जिहाद हे हिंदू विरोधी एक सुनियोजित षडयंत्र आहे। अशा प्रकरणात फास्ट ट्रॅकवर केस चालवून नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे। 5 वर्षापासून आम्ही वाट बघतोय, आता सहनशीलता संपली आहे। श्रद्धाला न्याय मिळावा तेव्हाच तिच्या आत्म्याला देखील शांती मिळेल, अशी काहीशी संतापजनक, काहीशी उद्विग्न आणि काहीशी निराशाजनक प्रतिक्रिया श्रद्धा वालकर यांची मावशी राजल नाईक यांनी दिली आहे। श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी लढा देणारी आरोपी आफताब पुनावाला याला फाशी व्हावी यासाठी श्रद्धाची मावशी राजल नाईक यांना हा न्यायाचा लढा सुरू ठेवत असतानाच राजल नाईक यांना चक्क आता पाकिस्तानातून धमक्या दिल्या जात आहेत। यामुळे वसईतील नागरिक देखील संतप्त झाले असून प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। राजल नाईक यांना तातडीने विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परवळेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। मूळ वसईत राहणारी 25 वर्षीय श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीची मे 2022 मध्ये दिल्लीतील छतरपूर भागात निर्गुण हत्या करण्यात आली होती। 2018 ते 19 दरम्यान एका कॉल सेंटरमध्ये कामाला असलेल्या श्रद्धाला आफताब पुनावाला याने संपर्क करून जाळ्यात ओढले। कुटुंबाचा विरोध असताना देखील श्रद्धाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास भाग पाडले। त्याने तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार करून मारहाण देखील केली होती। त्याची माहिती श्रद्धाने मित्रांना तसेच पोलिसांना देखील दिली होती। मे 2022 मध्ये आफताब श्रद्धाला घेऊन दिल्लीला गेला। दिनांक 18 मे रोजी त्याने तिची गळा दाबून निर्गुण हत्या केली। एवढेच नाही तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले। तब्बल 6 महिन्यानंतर या भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी आफताबला अटक केली। तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आफताब पुनावाला या मित्रानेच तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करून ते जंगलात फेकले होते। 5 वर्षापूर्वी लव जिहादच्या या खळबळजनक घटनेने संपूर्ण देश हादरला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला हा सध्या तिहार तुरुंगात असून दिल्लीच्या साकेत न्यायालयात हा खटला अंतिम टप्प्यात सुरू आहे। यात आत्तापर्यंत तब्बल 157 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली आहे। मात्र यमेची परीक्षा, दातांचे उपचार आणि मानसिक आरोग्याचे कारण पुढे करत खटला लांबवत असल्याचा आरोप श्रद्धाच्या नातेवाईकांनी केला आहे। श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे तिचे वडील विकास वालकर यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यानंतर तिची मावशी राजल नाईक या न्यायालयीन लढाईत पुढे आल्या, पण गेल्या 2 दिवसापासून त्यांना विविध अज्ञात मोबाईल क्रमांकावरून धमक्यांचे फोन येत आहेत। यातील काही क्रमांक तर चक्क पाकिस्तानातील असल्याचा संशय आहे। यामुळे एकच खळबळ उडाली असून या आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या धाग्यादोऱ्यांमुळे राजल नाईक यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे। नाईक यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे। त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे आणि आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या आता वसईतील नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी केल्या आहेत। एकूणच श्रद्धा वालकर प्रकरणात आरोपीला शिक्षा होणे दूरच, उलट जी श्रद्धा वालकर या लव जिहादला बळी पडली तिच्यासाठी लढणाऱ्या तिच्या मावशीलाच आता धमकीचे फोन आणि या लढ्यात त्यांचंच मनोधैर्य खच्चीकरण करणारा हा प्रकार नक्कीच संतापजनक आहे। पाकिस्तानमधून जर अशा बाबतच्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच हे हिंदूंसाठी व हिंदू मुलींसाठी भविष्यातील धोक्याची घंटाच म्हणावी लागेल। याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।